फ्रेंड्स, वेलकम टू आवर सायली फॅशन डिझायनर चॅनल आणि मी आहे सायली। तर तुम्हा सगळ्यांचं आपल्या आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये मी मनापासून खूप खूप स्वागत करते। तर कसे आहात तुम्ही? नक्कीच मस्त आणि मजेत असणार आहात आणि आपल्या इम्पॉर्टंट व्हिडिओला सुरुवात करूया। सो बघा, खरं तर आज मी तुमच्यासोबत खूप सुंदर अशी ब्लाउज डिझाईन शेअर करणार आहे। ऍक्च्युअली आपल्याला साडीनुसार डिझाईन कशी बनवावी हे सुचत नाही, वेगळी युनिक आणि ब्लाउजला आणि साडीला खूप सुंदर अशी लुक येणारी ब्लाउज डिझाईन बनवायची असते, म्हणजेच काय बॅकनेक डिझाईन, पण कशी बनवावी समजतच नाही। सो आज मी तुमच्यासोबत खूप सुंदर अशी लेटेस्ट ट्रेंडिंग न्यू लुक मधली छान अशी ब्लाउज डिझाईन शेअर करणार आहे। सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे मी तुम्हाला या संपूर्ण ब्लाउज डिझाईनची कटिंग आणि स्टिचिंग अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स सांगणार आहे, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून फक्त डिझाईन बनवणंच नाही तर ती प्रॉपर फिनिशिंग सहित कशी बनवावी तर हे देखील सहजच लक्षात येईल। ठीक आहे, सो चला मग आता आपण आपल्या आजच्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूयात आणि आपला आजचा हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण नक्की बघा, जेणेकरून तुम्ही कोणी जरी नवीन शिकत असाल तरी सुद्धा तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी डिझाईन बनवणं खूपच सोपं जाईल, कारण मी इतक्या साध्या आणि सोप्या पद्धतीने आज तुम्हाला संपूर्ण कटिंग स्टिचिंग सांगणार आहे। ठीक आहे, सो चला मग आता आपण स्टार्ट करूयात। तर हे बघा, इथे तुम्ही बघू शकतात की हा आहे ब्लाउज पीस आणि खरं तर ना आपण त्याचा काठ सुद्धा कट करून सेपरेट करून घेतलेला आहे, जेणेकरून आपल्याला डिझाईन बनवणं सोपं जावं यासाठी। तर बघा, एवढा काठ आहे, तर आजच्या डिझाईनसाठी एवढा काठ आपल्यासाठी सफिशियंट आहे। त्याचबरोबर खरं त्याचं कलर कॉम्बिनेशन सुद्धा खूप सुंदर आहे। ब्लाउजवर बघा अशा पद्धतीची थोडीशी लाइनिंग आहे आणि याचा जो काही बॅक पार्ट आहे अस्तर आणि मेन फॅब्रिक असं दोन्ही आपण इथे कटिंग करून घेतलेलं आहे। सो सगळ्यात आधी आता मी तुम्हाला या बॅक पार्टचं मेजरमेंट सांगते, म्हणजे तुम्हाला तुमच्या मापानुसार कशा पद्धतीने कटिंग स्टिचिंग करावी तर हे सहजच लक्षात यावं यासाठी। सो बघा, मग हा जो काही ब्लाउज आहे तर या ब्लाउजची जी काही उंची आहे तर त्यामध्ये आपण 1 इंच नेहमीच एक्स्ट्राचं ऍड करत असतो, तर इथे सुद्धा मग मी 1 इंच ऍड केलेला आहे। तर टोटल म्हणजे उंची होती 13, आपण मार्किंग केली 14ची। त्यानंतर इथून 2.5 इंचाची गळा रुंदी आणि 5.5 शोल्डर अशी मार्किंग केलेली आहे। त्याचबरोबर याचा जो काही मुंडा आहे तर तो सुद्धा आपण इथे 5.5 इंच घेतलेला आहे। क्रॉस मध्ये 1.5 ला मार्किंग करून बॅक साईडच्या मुंड्याचा शेप सुद्धा दिलेला आहे। इथून टाकलेला आहे छातीचा चौथा भाग अधिक 1.5 किंवा 2 इंच मार्जिन। सो अशा पद्धतीने मार्किंग केलेली आहे मापे टाकून। आणि आता सगळ्यात आधी आपल्याला गळ्याची मार्किंग आहे ना तर ती अस्तरच्या बॅक पार्टवर करायची आहे। सो त्यामुळे मेन फॅब्रिकचा बॅक पार्ट मी साईडला ठेवली आणि आता तुमचा आहे ना जेवढा गळा असेल ना तर त्याची मार्किंग करायची। तर त्यामध्ये काय करायचं, 1/2 इंच एक्स्ट्राचं मार्जिन ऍड करायचं आहे, कारण की कसं ना 1/2 इंच आपलं शोल्डर मध्ये जातं, त्यामुळे मग गळा आपल्या वरती व्हायला नको यासाठी। सो बघा, मग इथे जो काही मागचा गळा आहे तर तो आहे 9, 1/2 इंच मार्जिन असं टोटल 9.5 ला मार्किंग केली। त्यानंतर 2.5 इंच गळा रुंदीची खालच्या साईडला एक मार्किंग करून घ्यायची आहे। खरं तर वरच्या साईडला आपण ऑलरेडी केलेली आहे, त्यामुळे मग करायची गरज नाहीये। आणि त्यानंतर चॉकच्या साहाय्याने ना हे डॉट जॉईन करायचे आहे आणि खरं तर नाही इथे आपल्याला एक बॉक्स ड्रॉ करून घ्यायचा आहे। तर ही आपली बेसिक स्टेप आहे, तुमचा गळा कुठलाही असो सगळ्यात आधी आपल्याला ह्या पद्धतीने मार्किंग करावी लागते। त्यानंतर इथून ना 1.5 इंचाला आपण एक मार्किंग करून घेऊयात आणि त्यानंतर जेवढं खाली उरलेलं आहे ना तर त्याचं पण जे काही सेंटर आहे ना तर त्याची सुद्धा इथे मार्किंग करून घ्यायची आहे। तर 2.25 ला मार्किंग करून घेतलेली आहे। ठीक आहे, आता आपल्याला इथे गळ्याचा जो काही शेप आहे तर तो ड्रॉ करून घ्यायचा आहे। सो बघा, मग मी इथून या पद्धतीने थोडासा कर्व दिलेला आहे आणि ही जी काही मार्किंग केली होती ना बघा, तिथून आपल्याला हा कर्व या पद्धतीने ड्रॉ करायचा होता। ठीक आहे, आता ही जी काही मार्किंग आहे तर ही मी थोडीशी डार्क करून घेते, जेणेकरून तुमच्या ती लक्षात यावी यासाठी। सो बघा, मग आता जी काही मार्किंग केलेली आहे एक्झॅक्टली त्यावरच आपल्याला इथे कटिंग करून घ्यायची आहे। सो आपण इथे कटिंग करून घेऊयात। तर बघा, इथून बरोबर जी मार्किंग आहे त्यावरच कटिंग करायची आहे, म्हणजे गळ्याचा शेप व्यवस्थित येईल। नाहीतर बऱ्याचदा काय होतं, मार्किंग व्यवस्थित येते पण कटिंग प्रॉपर येत नाही, सो तसं होऊ देऊ नका। आणि बघा, मग इथे आपण ही गळ्याची मार्किंग करून घेतलेली आहे, कटिंग सुद्धा झालेली आहे आणि आता आपण ही डिझाईन स्टिच करायला सुरुवात करूया। सो बघा, मग खरं तर ना सगळ्यात आधी आपल्याला इथे अस्तर आणि मेन फॅब्रिक एकमेकाला जोडून घ्यावं लागेल। त्यासाठी काय करायचं आहे की जे काही मेन फॅब्रिक आहे ना तर ते बघा मी सेंटर पासून कट करून घेतलेलं आहे, 2 वेगवेगळ्या साईडला ठेवायचं। त्याचबरोबर त्यावर आपण कटिंग केलेले अस्तरचा पार्ट सुद्धा मी ठेवून घेतलेला आहे आणि आता आपण हे जोडायला सुरुवात करूया। तर कमरेच्या साईडला ना आपल्याला साधारणतः 1/2 इंच एवढं मार्जिन ठेवून टीप मारायची आणि वरचा जेव्हा शेप चालू होतो तेव्हा 1/2 इंच एवढं मार्जिन ठेवून टीप मारायची आहे। हा पॉइंट खूप इम्पॉर्टंट आहे, सो लक्षात राहू द्या, कारण बऱ्याचदा काय होतं की मार्जिन जर कमी जास्त झालं तर ब्लाऊज बिघडू शकतो, सो तसं होऊ देऊ नका। आणि बघा, अगदी व्यवस्थित काळजीपूर्वक आपण टीप मारली। सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या पार्टला सुद्धा गळ्याच्या साईडला आपल्याला 1/2 इंच
एवढं एकसारखं. लक्षात राहू द्या, मार्जिन कमी जास्त झालं तरी सुद्धा शेप आपला कमी जास्त होऊ शकतो. सो तसं होऊ देऊ नका. तर अगदी प्रॉपर असं इथे आपल्याला बरोबर एकसारखं टीप मारून घ्यायची आहे. 1/2 इंच एवढं मार्जिन ठेवत आणि बघा इथून कमरेच्या साईडने काय करायचं, अर्धा इंच एवढं मार्जिन ठेवून टीप मारायची आहे. ठीक आहे, हा डिफरन्स आहे तर हा लक्षात राहू द्या. यानंतर जे काही एक्स्ट्राचं मेन फॅब्रिक आहे तर ते इथे आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे. सो अगदी तंतोतंत कट करायचं आहे. काहीही एक्स्ट्राचं मार्जिन आपल्याला खरं तर इथे ठेवण्याची गरज नाहीये. कमरेच्या साईडचं आणि गळ्याच्या मध्ये एवढंच कट केलेलं आहे, साईडचं काही केलेलं नाहीये. तर ते कसं आणि कधी करायचं तर हे मी पुढे तुम्हाला सांगेलच. आता हे कट झाल्यानंतर आपल्याला इथे द्यायचे आहेत छोटे छोटे कट्स, जेणेकरून ज्यावेळेस आपण हे दोन्ही पण पार्ट सरळ करू आणि त्याचा हा जो काही शेप आहे तर हा अगदी व्यवस्थित प्रॉपर यावा, त्यासाठी ही स्टेप खूप इम्पॉर्टंट आहे. त्याचबरोबर कट्स मारताना चुकूनही ब्लाऊजला कट जाणार नाही याची काळजी घ्यायची, कारण बऱ्याचदा चुकून ब्लाऊजला कट जातो. सो त्यामुळे मग मी हे तुम्हाला आधीच सांगून ठेवलेलं आहे, जेणेकरून कट्स मारताना तेवढी तुम्ही काळजी घ्या. ठीक आहे. आणि यानंतर बघा ह्या पद्धतीने हे अगदी व्यवस्थित कानेकोपरे बाहेर काढत आपल्याला हा पार्ट इथे सरळ करून घ्यायचा आहे. एक पार्ट झाला, सेम त्याच पद्धतीने दुसरा पार्ट सुद्धा अगदी प्रॉपर कानेकोपरे शेप वगैरे सगळं व्यवस्थित सरळ सेट करायचं आहे खरं तर. हे बघा इथून सुद्धा. ठीक आहे. आणि आता आपल्याला इथे द्यायची आहे दाबटीप. सो बघा मग आता इथे दाबटीप देताना आपल्याला काळजी घ्यायची आहे की जो काही आपला आतला अस्तरचा कपडा आहे तर तो वरती दिसणार नाही, जेणेकरून आपली फिनिशिंग बिघडायला नको. तर फिनिशिंगसाठी ही खूपच महत्वाची टीप आहे, तर ही तुम्ही आवर्जून फॉलो करायची आहे. सो बघा मग अगदी व्यवस्थित काळजीपूर्वक मी इथे दाबटीप देऊन घेतली आणि खरं तर कंटिन्यू आपण कमरेच्या साईडला सुद्धा इथे दाबटीप दिलेली आहे. सेम त्याच पद्धतीने आता दुसऱ्या पार्टला सुद्धा आपण दाबटीप देऊन घेऊयात. मी पुन्हा सांगते, अस्तरचा आतला कपडा वरती दिसणार नाही याची काळजी घेत आपल्याला दाबटीप द्यायची आहे, जेणेकरून आपण फक्त डिझाईन कशी तरी बनवणंच नाही तर ती प्रॉपर फिनिशिंग सहित सुद्धा आपली नक्कीच रेडी व्हावी. आणि मी नेहमीच सांगत असते की तुम्ही ब्लाऊज शिवा किंवा बॅकनेक डिझाईन असो किंवा स्लीव्स डिझाईन असो, पण फिनिशिंगवर फोकसच करायचा आहे. नुसतं शिवण्याला काहीच अर्थ नाही. ज्या वेळेस ते फिनिशिंग सहित स्टिच होतं तरच ते खूप सुंदर दिसतं, फिटिंगला पण छान बसतं आणि मग कस्टमर सुद्धा नक्कीच हॅपी होतं. यानंतर कडेकडेने बघा अस्तर आणि मेन फॅब्रिक आपल्याला इथे जोडून घ्यायचं आहे. सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे हे जोडताना जेवढं शक्य आहे तेवढं कमीत कमी मार्जिन पकडायचं आहे. त्याचबरोबर कुठे गोळा होणार नाही, तिरकं जाणार नाही, कुठे फुगा वगैरे येणार नाही. तर ह्या छोट्या मोठ्या गोष्टींची सुद्धा आपल्याला काळजी घ्यायची आहे. आणि यानंतर जे काही एक्स्ट्राचं मेन फॅब्रिक आहे तर ते कट करून आपल्याला हे दोन्ही पण पार्ट परफेक्ट असे रेडी करून घ्यायचे आहे. कारण तुम्हाला सगळ्यांनाच माहित आहे, अस्तरवर आपण परफेक्ट कटिंग करत असतो, पण ब्लाऊज पीसचा कपडा आपण थोडंसं एक्स्ट्राचं मार्जिन ठेवून कटिंग करत असतो. खरं तर त्यामुळेच मग आपल्याला इथे हे सगळ्यात आधी जोडून परफेक्ट असे पार्ट्स रेडी करून घ्यायचे असतात. तर प्रत्येक डिझाईनसाठी जोडण्याची पद्धत थोडी वेगळी असते. पद्धत म्हणण्यापेक्षा गळा कमरेचा पार्ट रेडी झाल्यानंतरच आपण ते जोडत असतो. ठीक आहे. हे दोन्ही पण पार्ट छान प्रॉपर परफेक्ट फिनिशिंग सहित रेडी झालेले आहेत. सो सध्या मी ते साईडला ठेवते. त्यानंतर हा जो काही मधला पार्ट होता तर तो मी कटिंग करून घेतलेला आहे. त्यासाठी आपल्याला जेवढा काट लागणार आहे बऱ्यापैकी मी थोडा एक्स्ट्राच घेतलेला आहे आणि यातलंच अस्तर पुरतंय की नाही तर चेक करते, तर हे आपल्याला पुरेलच. आता यासाठी आपल्याला कॅनव्हास पेपर लागणार आहे, तर लक्षात राहू द्या ब्लाऊज डिझाईनसाठी आपण पेपर कॅनव्हास यूज करतो. सो मी तो डबल फोल्ड करून घेतलेला आहे आणि ह्या पद्धतीने सगळ्यात आधी आहे तशीच मार्किंग आपल्याला इथे करून घ्यायची आहे आणि त्यानंतर साईडने मी थोडंसं मार्जिन घेतलेलं आहे. ठीक आहे. आता जी मार्किंग केली एक्झॅक्टली त्यावरच आपल्याला इथे खरं तर कटिंग करून घ्यायची आहे. सो बघा मग मी इथे कटिंग सुद्धा करून घेतलेली आहे आणि ना ती मार्किंग ह्या साईडला सुद्धा मी थोडंसं मार्क करून घेते. ठीक आहे. आता आपण स्टिच करायला इथे सुरुवात करूयात. सो बघा मग लक्षात राहू द्या, सगळ्यात आधी आपण ना इथे जो काही आपला काट आहे ना तर तो ठेवणार आहोत. त्यावर आपण त्यानंतर अस्तर आणि मग कॅनव्हास पेपर ठेवणार आहोत. सो ते तर तुमच्या पुढे लक्षात येईलच. सो बघा मग आधी काट, त्यानंतर त्यावर अस्तर आणि त्यावर आपला कॅनव्हास पेपर असं मी इथे ठेवून घेतलेलं आहे. सगळ्यात आधी आता 1/2 इंच मार्जिन ठेवत वरच्या साईडला एक टीप मारायची आहे. त्यानंतर खालच्या साईडला सुद्धा आपल्याला एक टीप मारून घ्यायची आहे, तर ती मी मारून घेतलेली आहे. जे काही एक्स्ट्राचं आहे ना खालचं आणि वरचं तर ते सगळ्यात आधी आपण इथे कटिंग करून घेऊयात. साईडचं पण थोडंसं एक्स्ट्राचं होतं तर ते सुद्धा मी इथे कटिंग करून घेतलं. त्यानंतर हा पार्ट आपल्याला या पद्धतीने सरळ करून घ्यायचा आहे आणि आता सरळ केल्यानंतर वरच्या आणि खालच्या साईडला आपल्याला द्यायची आहे दाबटीप. सो इथे सुद्धा दाबटीप देताना आतला जो काही अस्तर आहे तर तो वरती दिसणार नाही याची आपल्याला खरं तर इथे काळजी घ्यायची आहे. यानंतर आता आपण साईडनी पण एक सिंपल टीप मारूयात. पूर्ण त्या शेपमध्ये मारणार नाही, आपण सरळ खरं तर इथे टीप मारून घेतलेली आहे
आणि एक्स्ट्राचं मी कट सुद्धा इथे करून घेते. ठीक आहे. सो बघा मग हा पार्ट आपला इथे रेडी झालेला आहे. यानंतर त्यावर हा कटिंगचा पार्ट ठेवून आपल्याला इथे मार्किंग करायची आहे, जेणेकरून जोडताना आपल्याला इझी जावं यासाठी. ठीक आहे. आता ही मार्किंग तर झालेली आहे. आता या छोट्याशा पॅचला आपल्याला एक लेस लावायची आहे. खरं तर इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलीही लेस लावू शकतात, बट इथे मी ग्रीन कलरची लेस घेतली, कारण की ना खरं तर ब्लाऊज पीस आणि काठाचं कॉम्बिनेशनच खूप सुंदर आहे, की रेड काठ आहे आणि ग्रीन कलरचं ब्लाऊज पीस आहे. त्यामुळे मग ग्रीन कलरची लेस आता आपण इथे लावणार आहोत. सो वरच्या साईडला लावून घेतली. सेम त्याच पद्धतीने खालच्या साईडला सुद्धा आपण इथे ही लावून घेऊयात. एवढंच नाही तर एक पॉईंट खूप इम्पॉर्टंट आहे, तो म्हणजे लेसला दोन्ही साईडने आपल्याला टिप मारायची आहे, जेणेकरून लेस व्यवस्थित पॅक लागली जाते, ती वरती तरंगत नाही आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे फिनिशिंग सुद्धा खूप सुंदर येते. सो फायनली वरती आणि खाली दोन्ही साईडनी व्यवस्थित अशी लेस लावून घेतली आणि आता आपण हे पार्ट इथे जोडून घेऊयात. तर जी काही मार्किंग केलेली होती तर बरोबर त्या मार्किंगवर जर जोडलं तर आपलं नक्कीच परफेक्ट जोडलं जाणार आहे. त्यामुळे मग मी इथे पिना वगैरे काही लावलेला नाहीये. फक्त सुरुवातीला डबल टिप देऊन लॉक करायचं आणि शेवटी सुद्धा आपल्याला डबल टिप देऊन लॉक करून घ्यायचं आहे. एक साईडचं जोडलं गेलेलं आहे. सेम त्याच पद्धतीने आपण दुसऱ्या साईडचं सुद्धा इथे जोडून घेऊयात आणि तिथे सुद्धा सुरुवातीला आणि शेवटी अगदी प्रॉपर असं डबल टिप देऊन लॉक करायचं, जेणेकरून तिथून शिलाई निघणार नाही आणि अर्थातच आपला ब्लाऊज सुद्धा लवकर खराब होणार नाही. आता यानंतर आपण बॅक साईडला इथे टक्स टाकून घेऊयात. सो बघा सेंटर पासून आपल्याला 4.5 मार्किंग करायची आहे आणि उभा 4 इंचाच्या टक्स पॉईंटची मार्किंग करायची. सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडला सुद्धा मार्किंग आपण इथे करून घेतलेली आहे. यानंतर यावर ह्या पद्धतीने फोल्ड करायचं आहे आणि तिरका टक्स आपल्याला इथे टाकून घ्यायचा आहे. तर सुरुवातीला डबल टिप देऊन लॉक करायचं आणि संपूर्ण टक्सला सुद्धा आपल्याला डबल टिप देऊन घ्यायची आहे. सो बघा किती छान प्रॉपर असा आपला टक्स टाकून झालेला आहे. सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडला सुद्धा आता आपण इथे टक्स टाकून घेऊयात. ठीक आहे. आणि टक्सने काय होतं की ब्लाऊज ना खरं तर फिटिंगला खूप सुंदर बसतो आपल्याला. यानंतर आता मी इथे गोल्डन आणि रेड कलरच्या कॉम्बिनेशनची लेस घेतलेली आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलीही लेस इथे यूज करू शकतात. आणि आता ही आपल्याला बघा इथे गळ्याला कडेकडेने साईडने लावून घ्यायची आहे. अगदी सावकाश लावायची आहे. जर तुम्हाला थोडंफार मार्जिन ठेवत जर काही लेस लावायची असेल तर तसंही तुम्ही लावू शकतात, बट मी डायरेक्टच लावलेला आहे एकदम तंतोतंत. हे बघा. आणि जिथे आपल्याला जसं जसं शेप आहे ना तसं तसं लेस अशी थोडीशी क्रॉस 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 पकडत पकडत जोडून घ्यायची आहे. खरं तर इथे ना कुठेच आपल्याला एकावर एक फोल्ड करून ती लावायची नाहीये, कारण की शेप गोलाकारच आहे, एकदम असा सडन चेंज होत नाहीये. ज्यावेळेस कोपरा असतो त्यावेळेस आपल्याला मग ती फोल्ड करून लावावी लागते. त्याचबरोबर आता ह्या लेसला सुद्धा मी इथे दुसऱ्या साईडने टीप देऊन घेतलेली आहे, जेणेकरून लेस व्यवस्थित पॅक लागली जाईल, ती वरती तरंगणार सुद्धा नाही आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे फिनिशिंग सुद्धा खूप सुंदर येईल. सो तुम्ही सुद्धा आठवणीने लेसला डबल टिप द्यायची आहे. खरं तर तशी सवयच लावून घ्यायची, त्याचे खूप फायदे होतात. आणि बघा मग सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडने सुद्धा आपण ही लेस लावून घेत आहोत. ठीक आहे. तिथे सुद्धा अगदी व्यवस्थित काळजीपूर्वक आणि खरं तर संपूर्ण कटिंग स्टिचिंग मी तुम्हाला अगदी सावकाश दाखवत आहे, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून परफेक्ट अशी नक्कीच कटिंग स्टिचिंग ह्या डिझाईनची करता यावी. खरं तर यासाठी आणि बऱ्याचदा आपल्याला ना बाहीला काठ वगैरे लावल्यावर एकदम कमी काठ उरतो. सो अशा वेळेस ही डिझाईन तुम्ही नक्कीच करू शकतात आणि ह्या डिझाईनमुळे नक्कीच आपल्या ब्लाऊजला खूप सुंदर असं लुक येणार आहे. सो अशी डिझाईन तुम्ही नक्की ट्राय करा. सो बघा किती छान प्रॉपर फिनिशिंग सहित खरं तर आपण दोन्ही साईडनी इथे ही जी काही लेस आहे तर ती लावून घेतलेली आहे. त्यानंतर आपल्याला ह्या बॅक पार्टला लावायची आहे नॉट. तर इथे मी रेडीमेड गोल्डन नॉट घेतलेली आहे. तर एका ब्लाऊजसाठी 1 मीटर नॉट सफिशियंट असते, तर ती मी इथे कट करून घेतली. त्यानंतर आता याला आपल्याला सिंपल असे फॅब्रिकचे लटकन बनवायचे आहे. खरं तर ना वेगवेगळ्या लटकन डिझाईनचे व्हिडिओ मी याआधी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलवर टाकलेले आहेत, तर त्यापैकी कुठलीही डिझाईन तुम्ही बनवू शकतात किंवा आज जे लटकन मी बनवत आहे ते सुद्धा तुम्ही बनवू शकतात. खरं तर आजच्या लटकनची पद्धत खूप सोपी आहे आणि ना अगदी कमी असं विदिन सेकंड मध्ये हे लटकन पण तयार होतं. त्याचबरोबर ना हे लटकन खूप साऱ्या कस्टमरला आवडतं सुद्धा. सो असं लटकन डिझाईन तुम्ही नक्की ट्राय करून बघा. जर तुमच्या कस्टमरला अजूनही ह्या लटकन डिझाईनची आयडिया नसेल तर आय होप सो तुमच्या कस्टमरला सुद्धा हे लटकन नक्कीच आवडेल. आणि फायनल खूप छान असं फुलाच्या पाकळी टाईप हे लटकन आपले तयार झालेले आहे. आता ते जोडताना आपल्याला साधारणतः 2.5 ते 3 इंच खाली जोडून घ्यायचं असतं. सो मग मी इथे आता एक साईडचं लावून घेते. अगदी व्यवस्थित डबल टिप देऊन लॉक करायचं आहे. आता तीच मार्किंग आपल्याला दुसऱ्या साईडला सुद्धा करून घ्यायची आहे, जेणेकरून दोन्ही साईडनी
एकदम व्यवस्थित एकाच लेवलमध्ये आपले नॉट लागले जातील, म्हणजे ती दिसायलाही छान दिसतील आणि ते फिटिंगला सुद्धा नक्कीच अगदी प्रॉपर व्यवस्थित बसेल. ठीक आहे. सो आता हे नॉट आपण इथे बांधून घेऊयात आणि फायनली आपली ही छान अशी बॅकनेक डिझाईन अगदी छोट्याशा काठापासून तयार झालेली आहे. शेप पण वेगळा आहे आणि लुक पण खरं तर खूप म्हणजे खूप सुंदर आलेला आहे. आणि फायनली खूप सुंदर कलर कॉम्बिनेशन सहित काठाची आपण ही ब्लाऊज डिझाईन इथे बनवून घेतलेली आहे. तुमच्या लक्षात येतं की बघितल्यावरच की किती सुंदर असं लटकन आहे आणि फिनिशिंग सुद्धा खूप सुंदर आहे. खरं तर या डिझाईनची ना कटिंग स्टिचिंग मी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. सो या पद्धतीने तुम्ही स्टिच करून बघा, नक्कीच तुम्हाला जमेल. आणि ह्या छानशा लेटेस्ट ट्रेंडिंग न्यू डिझाईनमुळे आपल्या साडीला आणि ब्लाऊजला खूप सुंदर असं लुक येईल. आय होप ही डिझाईन तुम्हाला आणि तुमच्या कस्टमरला सुद्धा नक्कीच आवडेल. तर जर तुमच्याकडे सुद्धा छोटा काठ असेल तर ही डिझाईनची आयडिया तुमच्या कस्टमरला सुद्धा तुम्ही देऊ शकता किंवा तुम्ही स्वतः सुद्धा शिवू शकता. ठीक आहे. सो चला मग नक्की ट्राय करून बघा आणि जर काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा. मी तुमच्या प्रश्नाची उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. ठीक आहे. तर बघा मग फायनली खूप छान अशी डिझाईन आपली रेडी झालेली आहे. ऍक्च्युली फिनिशिंग सुद्धा खूप सुंदर आलेली आहे, बघितल्यावरच लक्षात येतं. सो अशी छानशी डिझाईन तुम्ही नक्की ट्राय करून बघा. नक्कीच या छानशा डिझाईनमुळे साडीला ब्लाऊजला खूप सुंदर असं लुक येईल. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे मी तुम्हाला ह्या डिझाईनची संपूर्ण कटिंग आणि स्टिचिंग अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स सांगितलेलं आहे, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून परफेक्ट प्रॉपर फिनिशिंग सहित अशी ब्लाऊज डिझाईन सहजच बनवता येईल. यासाठी अशी छानशी डिझाईन नक्की बनवून बघा. आणि जर यामध्ये तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा. मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. ठीक आहे. सो चला मग आपला आजचा छानसा व्हिडिओ इथेच थांबूयात. आणि तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा. त्याचबरोबर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि ज्या वेळेस तुम्ही सबस्क्राईब कराल त्यावेळेस त्यासमोरील बेल आयकॉन ही नक्की प्रेस करा. त्यामुळे काय होईल, जेव्हा मी नवीन व्हिडिओज टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर येईल. ठीक आहे. सो चला मग भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, काळजी घ्या. आणि आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. बाय बाय.